वरण्याच्या शेंग्याचं कालवण बनवण्यासाठी ते वरण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्याची आपण रस्सा भाजी बनवणार आहोत आज. कालवणाला लागणारं साहित्य घेतलेलं आहे. चिमूटभर तीळ घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत, आल्याचा तुकडा, लसूण, थोडासा पुदिना, कोथिंबीर. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. मसाला असं वाटून घेतलेला आहे बारीक, एकदम पेस्ट बनवलेली आहे मसाल्याची. भाजीसाठी लागणारे 3 कांदे 3 टमाटे घेतलेले आहेत, आपण बारीक चिरून घेऊया. आपण घेवड्याचं कालवण बनवण्यासाठी 2 वाटी तेल टाकलेलं आहे. यामध्ये टाकून घेऊ थोडेसे जिरे, थोडासा कढीपत्ता, 2 कांदे चॉप केलेले. आता आपण याला लालसर भाजून घेऊया 2 मिनिटं. कांदा भाजून झालेला आहे. आलू लसूण पेस्ट टाकून घेऊ अर्धा चमचा. 2 टमाटे चॉप केलेले 2 मिनिटं भाजून घेऊया हे पण. आता कांदा टमाटा भाजून झालेला यामध्ये टाकून घेऊ काळा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, हळद थोडीशी. आता 1-2 मिनिटं आपण परतून घेऊया. आता सगळे मसाले परतून झालेले आहेत. आता हे वाटण टाकून घेऊया आपण वाटलेलं सगळं असं, आणि 1-2 मिनिटं या वाटणला तेल सुटूसपर्यंत आपण भाजून घेऊया. सगळे मसाले भाजून झालेले आहेत, मसाल्याने तेल पण सोडलेले. आता हे आपण वरण्याच्या शेंगा टाकून घेऊ, यामध्ये मिक्स करून घेऊया. आता 1-2 मिनिटं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं खांगाळून यामध्ये पाणी टाकून घेऊया 2 ग्लास शिजण्यासाठी. 20 मिनिटं आपण झाकण लावून शिजवून घेऊया. वरतून टाकून घेऊ चवीपुरतं मीठ आणि झाकण लावून 20 मिनिटं आपण शिजवून घेऊया. ढांटडान तर तयार आहे आपलं वरण्याच्या शेंगाचं कालवण. 1 नंबर झालेलं आहे. कडक भाकर असं तोंडी लावायला, थोडीशी चटणी, दही, काकडी, 1च नंबर झालेलं आहे मित्रांनो. ह्या पद्धतीचं नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.